मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा GB स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे एक कथा. लेखक स्नेहल घाटगे. पण गोष्ट सुरू करण्याआधी जर कोणी या चॅनलवर पहिल्यांदाच आलेले असाल तर त्यांनी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग अजिबात वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करूया. काय हा वेडेपणा आहे? या टोपल्या घेऊन आम्ही शहरात जायचं का? अविनाश रागातच म्हणाला. तसे त्याचे सासरे केविलवाने स्वरात बोलू लागले. जावई बापू, ही आपली परंपरा आहे. पोरं सासरी निघाली की तिला शिदोरी द्यावी लागते. तुम्हासनी समद बाजारात इकतही घेता येते. परतीच्या आईनं आणि बनीबाळीनी रातीला जागरण करून बनवलं या. नाही म्हणू नका. सासऱ्यांचे शब्द ऐकताच अविनाश बाहेर जाऊन आपल्या आलिशान मोटारीत बसला. प्रियानीही आपल्या आईवडिलांच्या पायाला स्पर्श करत गळ्यात पडून थोडं मन हलकं केलं आणि मोटारीत जाऊन बसली. आज ती सासरी निघाली होती. डोंगराळ भाग असलेलं प्रियाचं माहेर एक छोटंसं खेडं असलं तरी तिच्या वडिलांना मोठा मान सन्मान होता. शिक्षण पूर्ण झाले आणि चांगलं स्थळ चालून आलं. अविनाश तिच्यापेक्षा 10 ते 12 वर्षांनी मोठा होता. पण घर, गाडी, बंगला, खूप मोठे लोक म्हणून मोठ्या आनंदानं तिचं लग्न लावून दिलं. जून महिन्यातील मृग नक्षत्राचे ढग पावसाच्या सहस्त्रधारांचा वर्षाव करत होते. डोंगर दऱ्यातून खळखळणारे छोटे छोटे झरे, हिरवीगार वनराई, दाट उंच उंच झाडे, त्यातच डोंगरावर उतरलेला एखादा पांढरा शुभ्र मेघ वाऱ्याच्या संत झोक्यासोबत हळूहळू पुढे सरकायचा. त्या धुक्यातून वाट काढत त्यांची मोटार खाली उताराला आली. तसे एखाद्या तुडुंब भरून वाहणाऱ्या ओढ्याजवळ उभ्या बाबळीच्या काटेरी झाडावर वाऱ्याच्या झोक्यासोबत हिलकावी घेणारी पक्ष्यांची गवताच्या काड्या विणून तयार केलेली छोटी छोटी फिकट पिवळ्या रंगाची घरटी आणि त्यातूनच आपले भिजलेले पंख झाडून पुन्हा भरारी घेणारे रंगीबिरंगी पक्षी. आपल्या माहेरचा नेहमी डोळ्यासमोरचा हा निसर्ग आज तिच्यासाठी परका झाला होता. माहेरच्या या आठवणी मनात साठवत तिचा प्रवास सुरू झाला. शहरात पोहोचले तेव्हा रात्र पडू लागली होती. पण पावसाचा जोर कायम होता. गजबजलेल्या शहरातून त्यांची गाडी पुढे जात होती तशी प्रिया उंच उंच इमारत पाहत मनातून उमलून जायची. थोड्या वेळात त्यांची गाडी शहराच्या गर्दीपासून थोडं दूर काही अंतरावर असलेल्या एका आलिशान बंगल्याजवळ येऊन थांबली. तसे एका वयस्कर माणसाने त्यांच्या बंगल्याचे गेट उघडले. बंगला खूपच मोठा होता. भव्य, आलिशान असे बंगल्याचे रूप निहाळत गाडीतून खाली उतरली. तोच बंगल्याच्या वरील एका खिडकीतून कोणीतरी पडदा किंचितसा बाजूला करून किलकिल्या नजरेने पाहत असल्याचं दिसलं. त्यांच्याकडे पाहून थोडी हसली आणि अविनाशच्या मागे चालू लागली. अविनाशनं दरवाजाचे लॉक उघडायला किल्ली काढली तशी प्रिया दचकली. तिच्या मनात एक विचार चमकून गेला. बाहेर तर कुलूप लावले आहे, मग आत खिडकीतून कोण पाहत होतं? पण त्याकडे दुर्लक्ष करत ती आत गेली. बंगला आतून खूप प्रशस्त होता. जिन्याच्या पायऱ्या चढत अविनाश बोलू लागला. तू थकली असशील, फ्रेश हो. मी थोडं बाहेर जाऊन येतो, मग जेवायला बाहेर जाऊ. तिला बेडरूम दाखवून अविनाश बाहेर पडला. साहित्य तसंच ठेवून ती बेडवर तशीच आडवी झाली. प्रवासाचा खूप थकवा आला होता. डोळे बंद करताच थोडी दचकून उठली आणि पुन्हा तोच विचार पुन्हा मनात आला. कोण होतं उभं त्या खिडकीत? आपली मान वळवून डावीकडे पाहिलं तर खिडकीवर लावलेला पडदा हलका हवेने बाजूला व्हायचा आणि त्यातून बाहेर कोसळणाऱ्या पावसासोबत वाऱ्याने झोके घेणारी बागेतील नारळीची झाडे दिसली. तशी ती उठली आणि समोरच्या त्या खिडकीजवळ जात पडदा बाजूला केला. खिडकीवरील काचेचा दरवाजा किंचित उघडून बाहेर पाहू लागली. दूरवर रस्त्याच्या दुतर्फा खांबावरील दिवे, त्यांच्या प्रकाशात बरसणाऱ्या पावसाच्या धारा दिसत होत्या. वाऱ्याच्या झोक्याबरोबरच पावसाचे थेंब आत शिरताच तिने खिडकी बंद केली आणि मागे फिरली आणि दचकून जागेवरच उभी राहिली. मनात तोच विचार आला आणि मागे पाहिलं. ही तीच खिडकी होती जिच्यामधून तिला मगाशी कोणीतरी पाहत असल्याचं दिसलं. तशीच ती पुन्हा त्या खिडकीजवळ गेली आणि खाली पाहू लागली. तोच तिला बंगल्याच्या डाव्या बाजूला
अंधुक उजेडात एक छोटं नारळाचं झाड दिसलं. त्या खाली कसली तरी हालचाल जाणवत होती. प्रिया थोडं निरखून पाहू लागली. तशी त्या झाडाखाली कोणीतरी आहे आणि ते एका हाताने झाडाला धरून गोल गोल फिरत असल्याचं दिसलं. तिला थोडं विचित्र वाटलं, म्हणून ती ते पाहण्यासाठी आपल्या रूममधून खाली आली. बाहेर येत तिनं वॉचमनला हाक दिली. "आहो आहो काका." बंगल्याच्या आवारात वॉचमनला राहण्यासाठी बांधून दिलेल्या छोट्या घरातून हातात छत्री आणि टॉर्च घेऊन ते धावतच आले. "बोला मालकीनबाई." तशी प्रिया म्हणाली. "त्या नारळीच्या झाडाखाली कोणीतरी आहे, जरा बघाल का?" तसे ते आपल्या हातातील टॉर्चचा प्रकाश पाडत पाहू लागले. प्रिया बंगल्याच्या पायरीवरच उभी राहून पाहत होती. वॉचमनने सगळीकडे पाहिलं, पण काहीच दिसलं नाही. ती तशीच आत आली आणि आपल्या रूममध्ये गेली. बाहेर जेवायला जायचं होतं, त्यामुळे शॉवर घेतला आणि तयार होऊन अविनाशची वाट पाहत बसली. तिला वाचनाची आवड असल्याने सोबत आणलेली काही गोष्टीची पुस्तके काढून त्यातलं एक वाचत ती बेडवर आडवी झाली. आपले पाय बेडवर खाली सोडून तिचं वाचन सुरू होतं. पण वाचता वाचता कधी झोप लागली तिला समजलंच नाही. इतक्यात आपल्या पायाच्या तळव्यावर कोणाचा तरी हलका स्पर्श होत असल्यासारखं वाटू लागलं. तिला हलकी जाग आली, पण डोळ्यावर झापड होतीच. पुन्हा ती तशी झोपू लागली. तोच कोणीतरी आपलं बोट पायाच्या तळव्यावर हळूच ओढलं. तशी ती एकदम जागी झाली. झटकन आपले पाय वर घेऊन उठून बसली. वर घड्याळात पाहिलं तर 1:30 वाजलेला. कसला तरी भास झाला असेल अशी मनाची समजूत काढली. अविनाश अजूनही आला नव्हता. दिवसभर पोटात अन्नाचा कण नव्हता, त्यामुळे तिला भूकही लागली होती. अविनाशला फोन केला, पण तो फोन उचलत नव्हता. शेवटी आईनं बांधून दिलेली भाजी भाकरी खाऊन घोटभर पाणी प्यायली आणि पुस्तक घेऊन पुन्हा वाचत बसली. तोच अविनाशच्या गाडीचा आवाज आला. तिनं खिडकीतून पाहिलं तर अविनाश सोबत आणखी एक माणूस होता. प्रियाने आपले केस नीट केले आणि एका हातात मोबाईल घेत दुसऱ्या हाताने आपला पदर सावरत खाली आली. ती खाली येईपर्यंत 2 वेळ बेल वाजली होती. गडबडीत तिने दरवाजा उघडला. तसा पडत झडत अविनाश आत आला. तो खूप प्यायला होता. तो पडणार तोच प्रियाने त्याला सावरले. ती काही विचारणार तेवढ्या सोबत आलेली व्यक्ती म्हणाली, "मालकीनबाई, मी तुमचा ड्रायव्हर बबन. त्यांना अशा अवस्थेत गाडी चालवता येणार नव्हती, त्यामुळे साहेबांनीच मला फोन करून बोलावून घेतलं होतं." एवढं बोलून ड्रायव्हरने तिच्या हातात गाडीची चावी दिली आणि निघून गेला. हातातील मोबाईल सोफ्यावर ठेवून अविनाशला पकडून ते आपल्या बेडरूममध्ये नेऊन बेडवर बसवले, पण तो तिथंच आडवा होत झोपी गेला. त्यानं दारू पिलेली पाहून प्रियाला भयंकर संताप आला. तिला झोप येत नव्हती, म्हणून पुन्हा ते पुस्तक वाचत बेडवरच बसली. वाचता वाचता तिला झोप लागते न लागते तोच परत तिच्या पायाच्या तळव्यावरून बोट फिरवल्यासारखा स्पर्शाने ती झटकन जागी झाली आणि आपले पाय जवळ ओढून आजूबाजूला पाहू लागली. या घरात आल्यापासून तिला हा एकच भास होत होता. कदाचित आपल्या बेडखाली कोणीतरी लपून बसले असेल या जाणीवेने ती आणखी घाबरली. थोडा वेळ तशीच बसून काही चाहूल येते का पाहिलं, पण सर्व काही शांत होतं. मग तिनं स्वतः बेडखाली काय आहे का हे पाहण्याचं ठरवलं, पण खाली उतरण्याचं धाडस होत नव्हतं. म्हणून आपले केस वर बांधून बेडवर पालती झाली. खाली पाहण्यासाठी हळूहळू पुढे सरकू लागली. तसे तिच्या काळजाचे ठोके वाढत होते. तिची नजर बेडखाली फिरत होती. खाली काहीच नव्हते, पण दुसऱ्या क्षणात लाईट्स गेल्या. तशी ती घाबरली आणि कोणतीही हालचाल न करता बेडवर शांत पडून राहिली. दूरवरून किंचितचा प्रकाश खिडकीमधून येत होता. टॉर्च लावण्यासाठी मोबाईल शोधू लागली. तसं लक्षात आलं की मगाशी अविनाशला वर आणताना मोबाईल खाली हॉलमध्येच राहिला. तशी हातबल होऊन ती झोपण्याचा प्रयत्न करू लागली. काही वेळ एक नीरव शांतता होती, पण ती जास्त वेळ राहिली नाही. आपल्या रूममध्ये कसला तरी आवाज येत असल्याचं प्रियाला जाणवलं. श्वास रोखून प्रिया तो आवाज ऐकण्याचा प्रयत्न करू लागली. कोणीतरी आपल्या रूममधील फरशीवर कणत कणत आपलं डोकं आपटत असल्यासारखं वाटू लागलं. प्रियाला हे थोडं विचित्रच वाटू लागलं. तोच कोणीतरी रांगत सरपटत फिरत असल्याचं जाणवू लागलं. ही चाहूल तिच्या बेड खालूनच येत होती, अगदी तिच्याजवळ. या आवाजानं तिच्या काळजाचं पाणी झालं. भीतीने तिला घाम फुटला होता. तिच्या रूममध्ये भयान काळोखात नीरव शांततेत कोणीतरी असह्य वेदनेने कणत
रांगत सरपटत फिरत होतं. ही विचित्र चाहूल तिला प्रत्येक क्षणाला जाणवत होती आणि ते काय असेल या विचाराने भयभीत होऊन तिचा प्राण कंठाशी आला. तिने आपले डोळे गच्च मिटून घेतले आणि अविनाशचा हात घट्ट पकडून थरथर कापू लागली. हवेत गारवा असला तरीही भीतीने तिला घाम फुटला होता. इतक्यात तिला जाणवलं की कोणीतरी आपल्या बेडवर चढण्याचा प्रयत्न करते. आता मात्र हे तिच्या सहनशक्ती पलीकडचं होतं. भीतीने काळजाचे वाढणारे ठोके तिला स्पष्ट ऐकू येत होते. जोरात ओरडावं असं वाटलं, पण दुसऱ्या क्षणाला आपल्या एका हाताने आपलं तोंड दाबून धरलं. पण भीतीने तिच्या डोळ्यातून पाणी येऊ लागलं. प्रिया आता भीतीने थरथर कापत होती. थोडं धाडस करून तिनं आपले डोळे किंचित उघडून पाहू लागली. तसं खिडकीतून आत येणाऱ्या थोड्या प्रकाशात तिला आपल्या बेडवर एक बुटकी काळी आकृती दिसली. आपल्या लालसर किलकिल्या नजरेने ती आकृती एकटक प्रियाकडे पाहत होती. ते भीषण दृश्य पाहून तिच्या अंगावर सरकन काटा येऊ लागला आणि दुसऱ्या क्षणाला त्या आकृतीच्या मागून आणखी एक पांढरट आकृती सरकत बाजूला झाली. आता मात्र तिची सहनशक्ती संपली. आपल्या दोन्ही मुठी करकचून आवळून ती जोराने किंचाळणार तोच लाईट्स आल्या आणि त्या भयानक आकृत्या कुठेतरी नाहीशा झाल्या. मगापासून सुरू असलेला थरार, तो विचित्र आवाज, सर्व काही शांत झालं होतं. घड्याळात पाहिलं तर रात्रीचे 3 वाजून गेलेले. प्रियंका अजूनही थरथरत होती. भयभीत नजरेने ती आजूबाजूला पाहत होती. इतक्यात तिची नजर बेडरूमच्या दरवाजावर गेली. दरवाजाच्या खालच्या फटीतून पलीकडे कोणीतरी उभा आहे आणि हळूहळू दूर चालत जात असल्याचं जाणवलं. मगापासून सुरू असलेला भयानक खेळ थांबला असला तरी प्रियाचं काळीज अजूनही जोरजोरात धडधडत होतं. ही रात्र कधी संपेल असं तिला वाटत होतं. पहाटे कधी झोप लागली समजलंच नाही. तिला सकाळी जाग आली तेव्हा अविनाश आवरून ऑफिसला जाण्याची तयारी करत होता. रात्री घडलेला प्रकार अविनाशला सांगावा असं वाटलं, पण त्याच्या तापट स्वभावामुळे ती काही न बोलता उठली आणि फ्रेश व्हायला गेली. तेच बाहेरून अविनाशचा आवाज आला, मला उशीर होतोय, मी निघतो, बाहेरच जेवण करेन. एवढं बोलून तो निघून गेला. फ्रेश होऊन तिनं आपल्या आईला फोन केला. फोन तिच्या बहिणीनं उचलला. हॅलो ताई, कशी आहेस ग? वैशू, आईकडे फोन दे. प्रियाचा आवाज खूप जड वाटत होता. वैशालीने पण लगेच आईकडे फोन दिला. तसं प्रियानं रात्री घडलेला भयंकर प्रकार आईला सांगितला. ती खूपच घाबरली होती. बोलता बोलता तिच्या अंगावर शहारा यायचा. तिचं बोलणं ऐकून आई लगेच गावातील देवळात गेली. देवळातील पुजाऱ्यानं सारं काही ऐकलं आणि गंभीर मुद्रेने देवीच्या पायाला स्पर्श करून अंगाऱ्याची पुडी आणि लाल धागा देत म्हणाले, पोरी, ज्या घरात तू मुलगी दिलीस त्या घरावर मृत्यूची काळी सावली दिसते ग. हे लवकरात लवकर तुझ्या पोरीला दे आणि सावध राहायला सांग. आता आईच तिचं रक्षण करेल. प्रियाच्या वडिलाचं तिच्यावर खूप प्रेम. पुजाऱ्यांचं बोलणं ऐकताच त्यांना आपल्या मुलीची काळजी वाटू लागली. त्यांनी तो धागा आणि अंगारा घेतला. क्षणाचाही विलंब न करता दोघे एसटीने लेकीच्या घरी निघाले. इकडे प्रियाला एवढ्या मोठ्या घरात कोंडल्यासारखं होऊ लागलं, पण आपले वडील येत आहेत हे समजताच तिला बरं वाटलं. बाहेर पावसाची उघडझाप चालूच होती. थोड्या वेळात धुणं भांडी करणारी बाई आली. तसं तिला थोडं बरं वाटलं. काही जास्त न बोलता तिनं आपलं काम केलं आणि निघूनही गेली. तशी पुन्हा तिला एकांताची भीती वाटू लागली. रात्री घडलेल्या जागरणाने आता दिवसा तिच्या डोळ्यावर झोपड येत होती. हॉलमधील सोफ्यावर बसल्या बसल्याच तिचा डोळा लागला आणि पुन्हा तेच घडले. पण यावेळी तिला आपल्या पायाजवळ तीच काळी कुट्ट बुटकी आकृती बसल्यासारखं दिसलं. त्या आकृतीने जोरात आपले नख तिच्या पायाच्या तळव्यावर ओढले. तशी झटकन प्रियाने आपले पाय जवळ ओढून जागी झाली, पण कोणीच नव्हतं. ते स्वप्न तिला पुन्हा दिसले. तशी अस्वस्थ झाली. इतक्या दरवाजाची बेल वाजली. आपले आई बाबा आले असतील म्हणून ती घाईघाईत दरवाजाकडे धावली आणि खरंच तिचे आई बाबा आलेले. आईला बघताच तिला भरून आलं. त्यांना घेऊन प्रिया आत आली. तोच तिची आई म्हणाली, पियू, फरशीवर हे लाल डाग कसले ग? तसे तिने खाली पाहिलं तर खरंच लाल रंगाचे, पण एकाच पायाचे ठसे उठले होते. ते पाहून तिच्या काळजाचा थरकाप उडाला. चेहऱ्यावर एकदम भीती दाटली आणि थरथरत्या आवाजात ती म्हणाली, हे शक्य नाही, मी स्वप्न पाहिलं होतं. एवढं बोलून ती खुर्चीवर बसली
आणि पायाच्या तळव्याकडे पाहिलं तसे तिचे डोळेच पांढरे झाले. एखादी काच पायात घुसावी तसे पायात भेग पडली होती आणि एकसारखं त्यातून रक्त वाहत होतं. आई मला स्वप्न. तिच्या थरथरत्या ओठातून एवढे शब्द निघाले आणि बेशुद्ध झाली. काही वेळात ती जागी झाली तेव्हा ती आपल्या बेडवर होती, पायाला पट्टी बांधलेली, तर आई वडील बाजूलाच बसलेले आणि अविनाश मोबाईलवर कोणाशी तरी बोलत होता. शुद्धीवर येताच ती आईच्या गळ्यात पडून रडू लागली. अविनाश काळजीने म्हणाला, कसं झालं हे? स्वतःला सांभाळून काम करायचं ना. प्रियाच्या वडिलांनी सोबत आणलेला देवीचा अंगारा आणि लाल धागा आपल्या लेकीला बांधू लागले. तसा अविनाश रागातच म्हणाला, ते आधी काढून टाका. या घरात असल्या खुलचट गोष्टीवर कोणी विश्वास ठेवत नाही. जावयाचे शब्द कानावर पडताच तिच्या वडिलांना भयंकर राग आला. तरी स्वतःला सावरत ते म्हणाले, जावई बापू, तुमच्याकडे सगळं काय आहे. एक बायको मेली तर दुसरी मिळेल, पण आपल्या मुलगीचं काही बरं वाईट झालं तर रक्ताचं पाणी करून फुलासारखं मुलीला वाढवणाऱ्या या बापाच्या काळजाचं काय होईल हे तुम्हाला नाही कळायचं. सासऱ्याच्या या उत्तरानं अविनाश गप्पच झाला. त्यांनी धागा बांधला आणि त्या दिवशी घरीच राहिले. दुसऱ्या दिवशी प्रियाचे आई वडील मुलीचा आणि जावयाचा निरोप घेऊन परतले. या घटनेला आता 3-4 महिने उलटून गेले असतील. दोघाचा संसार सुखात चालला होता. आता तिला कसलाच भास होत नव्हता आणि ती गरोदर होती. गौरी गणपतीच्या सणासाठी ती आता माहेरी आलेली. घरात सगळे आनंदी होते, पण ही एक भयान वादळापूर्वीची शांतता होती. गौरी गणपतीच्या सणात आपल्या मैत्रिणीसोबत 4 दिवस घालवून ती आज सासरी निघाली. आईने तिला ग्रामदेवतेच्या पायावर डोकं ठेवून आशीर्वाद घ्यायला सांगितलं. तशी प्रिया देवळात गेली, देवीच्या पाया पडली आणि देवळातील गुरुवाच्या पाया पडून आशीर्वाद घेतला. तसे गुरव शांतपणे म्हणाले, पोरी, लग्नानंतर ज्या विचित्र घटना तुझ्या आयुष्यात घडल्या त्या मी दिलेल्या धाग्याने बंद झाल्या नाहीत. त्या घटना पुढे तुझ्या आयुष्यात येणाऱ्या एका भयान वादळाचे सूचक होते. प्रिया थोडी घाबरली आणि साडीचा पदर सावरत हात जोडून त्यांच्या समोर बसली. तसे आपले डोळे बंद करून मंत्र पुटपुटत गुरुवानी खाडकन डोळे उघडले आणि म्हणाले, तुला अशा ताकदीचा सामना करायचा आहे जिला तिन्ही लोकातील कोणताच ईश्वर आजवर पराभूत करू शकला नाही आणि पराभूत करूही शकत नाही. जगातला कोणताही मांत्रिक तांत्रिक तुला मदत करून त्या शक्तीला संपवण्या इतपत सिद्ध नाही. या युद्धासाठी नियतीनं तुझीच निवड का केली हे त्या नियतीलाच माहिती. देवीचा आशीर्वाद तुझ्या सोबत आहे. आणखी एक गोष्ट, मृत्यूचा तांडव खूप आधी सुरू झालाय. प्रियाचा भयभीत चेहरा पाहून गुरव पुन्हा आवाज चढवून मोठ्याने म्हणाले, पोरी, घाबरू नकोस. तुझ्यात हिंमत आहे. निसर्गाचा नियम आहे, युद्ध त्यांच्यावरच लादली जातात ज्यांच्यात लढण्याची हिंमत असते. स्त्री ही आदिशक्ती आहे आणि त्यामुळेच या युद्धासाठी एका स्त्रीची निवड झाली. प्रियाला गुरुवानी सांगितलेलं कोडं उलगडलं नव्हतं, पण येणाऱ्या प्रसंगासाठी तिनं आपलं मन घट्ट करत पुन्हा मागे वळून देवळातील देवीच्या मूर्तीकडे पाहून मनापासून आशीर्वाद मागितला आणि सासरी निघाली. त्या दोघांचा संसार छान चालला होता. अविनाशचा स्वभाव तापट होता, पण ती समजू घेऊ लागली. काही दिवसातच ती गुरुवानी सांगितलेलं सारं विसरून आपल्या संसारात रमली. तिला 4था महिना सुरू झाला आणि एरवी तापट स्वभावाचा अविनाश देखील आता तिची काळजी घेऊ लागला. एक दिवस ते प्रिया आणि तिच्या पोटातील बाळ सुखरूप आहे का याचं चेकअप करून घरी परतले. प्रिया आनंदी असली तरी अविनाशचा चेहरा मात्र काळजीने व्यापला होता. तो प्रियाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होता, पण धाडस होत नव्हतं. जेवणावरून दोघे आपल्या बेडरूममध्ये गेले. नवरा उदास आहे हे लक्षात येताच ती म्हणाली, काय झालं? तुम्हाला बरं वाटत नाही का? म्हणत ती त्याच्या कपाळाला हात लावून पाहू लागली. तसा अविनाशने तिचा हात आपल्या हाती घेत जड अंतकरणाने म्हणाला, पियू, आय लव्ह यू. त्याचे थरथरते शब्द ऐकताच प्रियाला थोडी काळजी वाटली. लव्ह यू टू. पण काय झालं? इतके का अस्वस्थ आहात? पियू, तुला मन घट्ट करावं लागेल. प्लीज, काय झालं सांगाल का? तसा अविनाश शांतपणे सांगू लागला, डॉक्टरांनी तुझे चेकअप करून मला आपल्या केबिनमध्ये बोलावलं होतं. त्यांनी सांगितलं की आपल्या बाळाच्या हृदयात छिद्र आहे. ते जन्मले तरी जास्त दिवस नाही जगणार. त्याचे शब्द कानावर पडताच प्रिया स्तब्ध झाली. तिच्या डोळ्यातून अश्रू आले. थरथरत्या आवाजात ती म्हणाली, हे खोटं आहे. माझ्या बाळाला काही झालेलं नाही. तिला सावरत अविनाशने जवळ घेत म्हणाला,
अबॉर्शन हा एकच पर्याय डॉक्टरांनी सांगितलाय. मी उद्या त्यांची वेळ घेतो. अविनाश कधी झोपी गेला, पण तिची झोप उडाली होती. तीही झोपण्याचा प्रयत्न करत होती, पण आपल्या मातृत्वाचे स्वप्न तुटलेले पाहून तिचे अश्रू अजूनही गालावरून ओघळत केसामध्ये विरून जायचे. आपल्या पोटावरून हात फिरवताना तिला आणखीनच भरून यायचं. तसाच विचार करत ती झोपली, पण डोळा लागतो न लागतो तोच तिच्या पायाच्या तळव्यावरून बोट ओढल्याचा भास झाला आणि ती झटकन जागी झाली. खूप दिवसांनी हा भास झाला होता, त्यामुळे थोडी घाबरली. काही वेळ तशीच शांत बसून राहिली. तोच कसला तरी आवाज आला. ती शांतपणे श्वास रोखून ऐकू लागली. तशी एक लहान मुलगी हुंदके देत रडत असल्याचं जाणवलं. अविनाशला उठवायचा प्रयत्न करावा, तर तो दिवसभराच्या कामाने कंटाळला होता, म्हणून ती स्वतःच उठून आवाजाचा वेध घेत बेडवरून खाली उतरली. तोच प्रियंकाला खाली पाणी सांडलं असल्याचं जाणवलं. तिला आश्चर्य वाटलं. पाणी इथं कोणी सांडलं म्हणत ती चालू लागली. आवाज बाथरूममधून येत होता, म्हणून तिनं बाथरूमकडे पाहिलं आणि तिच्या काळजात चरकन झालं. दचकून ती जागेवरच उभी राहिली. बाथरूममधून एक बुटकी 2.5-3 फूट उंचीची काळी कुट्ट आकृती तिला वाकून पाहत होती. तिच्या चेहऱ्याचा थोडाच भाग दिसत होता. केस लांब आणि पाण्याने भिजले होते. तिच्या भिजलेल्या केसामधून पाणी खाली फरशीवर पडत होतं. प्रिया हळूहळू तिच्याकडे चालू लागली. तशी ती आकृती आत सरकली. स्वतःला सावरत प्रिया बाथरूमचा दरवाजा उघडून आतमध्ये गेली. तसं तिच्या भोवतीचं वातावरणच बदलू लागलं. बाथरूमच्या पांढऱ्या फरशीवर झाडाचा पालापाचोळा दिसू लागला. ती भयभीत नजरेने आजूबाजूला पाहू लागली. तसं काळोखात तिच्या भोवती नारळीची छोटी छोटी एकसारखी झाडे दिसू लागली. तिथंच मध्ये रिकाम्या जागेत एक खोल खड्डा खणला होता, जो पावसाच्या पाण्याने पूर्ण भरला असल्याचं दिसू लागले. या दृश्याने प्रिया थरारली. काही समजायच्या आत पुन्हा तिला कोणीतरी हुंदके देत रडत असल्याचा आवाज येऊ लागला. ती शांतपणे तो आवाज ऐकण्याचा प्रयत्न करू लागली. तसं तिच्या लक्षात आलं की तो आवाज त्या खड्ड्यामधल्या पाण्यातून येत होता. तिची नजर खड्ड्यामधील पाण्यावर गेली. झाडाचा पालापाचोळा पडून ते पाणी काळेकुट्ट दिसत होतं. ती सावध होऊन एकसारखी त्या पाण्यात पाहत होती. इतक्यात तिला कोणीतरी हाक दिली, आई, मला वाचव ग. आणि दुसऱ्या क्षणात त्या खड्ड्यामधून एका मुलीचा हात बाहेर आला. तशी प्रिया थरारली. तिचा तोल गेला, पण मागे भिंत असल्याने ती सावरली आणि समोरचं ते भयान दृश्य धडधडत्या काळजाने पाहू लागली. त्या घाण पाण्यातून ती मुलगी रांगत बाहेर येण्याचा प्रयत्न करू लागली. समोरचं दृश्य पाहून प्रिया खाली बसली. तशी पाण्यातील गाळ आणि लाल चिखलाने माखलेली ती मुलगी रांगत सरपटत ती उठून उभी राहिली. तिच्या केसामध्ये चिखल पाणी ओघळत होतं. लाल रक्ताळलेल्या डोळ्यांनी ती प्रियाकडे पाहत म्हणाली आणि आपल्या हाताचे बोट डावीकडे दाखवत जोरात ओरडली. तिच्या आवाजाने प्रियाच्या मेंदूला झिंझिण्या आल्या. तसेच त्या मुलीने बोट केलेल्या ठिकाणी प्रिया पाहू लागली, तर समोरच एका नारळीच्या छोट्या झाडाखाली एक बाई आपल्या 3-4 वर्षाच्या मुलीला मांडीवर घेऊन झोपवण्यासाठी अंगाई म्हणत होती. प्रिया उठून चालत त्या बाईकडे जात तिच्या मांडीवर झोपलेल्या मुलीकडे पाहू लागली. तसं तिच्या लक्षात आलं की हीच ती मुलगी जी आता त्या खड्ड्यातून बाहेर आली आणि चिखलाने बरबटली होती. थरथर त्या नजरेनं प्रिया त्या बाईकडे पाहिलं. तशी तिची दातखिळीच बसली. तिला दिसलं की आपणच त्या मुलीला मांडीवर घेतलंय. या भयान दृश्याने ती जोराने किंचाळली. तसा अविनाश धावत आत आला. ती थरथर कापत होती. तिला सावरत अविनाश आत घेऊन आला. तिचं सगळं ऐकून घेत अविनाश म्हणाला, तुला एखादं वाईट स्वप्न पडलं असेल. पण ती अजूनही थरथर कापत होती. दुसऱ्या दिवशी दोघेही हॉस्पिटलमध्ये गेले. तिथं नेहमीचीच गर्दी. दोघे नंबर वाट पाहत बसलेले. अविनाशचा मोबाईल वाजला. फोनवर बोलत तो बाहेर गेला. तसं प्रियानं आपला चेकअप केलेला रिपोर्ट पाहिला, पण तिला तसं काहीच प्रॉब्लेम दिसला नाही. तशीच ती डॉक्टरांना भेटायला केबिनमध्ये गेली. डॉक्टरांनी जे सांगितलं ते ऐकून तिच्या पायाखालची जमीन सरकली. आपला हुंदका आवरत ती तिथून बाहेर पडली. ती अविनाशला न भेटताच घरी आली. आईला फोन करायचा प्रयत्न केला, पण तिचा फोन लागत नव्हता. आपल्या रूममध्ये बसून हुंदके देत रडत होती. थोड्या वेळातच अविनाश घरी आला. त्याला पाहून ती खूपच चिडली. तुम्ही माझ्याशी खोटं बोललात. इतका मोठा विश्वासघात का?
मला माहिती आहे, पण मला तुमच्याकडून उत्तर हवं आहे. तिचं बोलणं ऐकून घेत अविनाश शांतपणे म्हणाला, सॉरी, मला माफ कर. मी खोटं बोललो तुझ्याशी, पण माझा नाईलाज होता. माझ्या आईवडिलांची हीच इच्छा होती, पण त्या आधीच ते गेले. त्यांच्या अतृप्त आत्म्याला अजून शांती नाही भेटलेली. माझ्यासाठी नाही, पण त्यांच्यासाठी. अविनाशचं बोलणं ऐकून ती संतापली. म्हणून मी माझ्या बाळाचा जीव घेऊ? नाही, मी या बाळाला जन्म देणार. तिचं बोलणं मध्येच थांबवत तो म्हणाला, मग तुला माझ्याशी घटस्फोट घेऊन इथून कायमचं जावं लागेल. एवढं बोलून अविनाश गाडी घेऊन ऑफिसला गेला, पण त्याचे शब्द कानावर पडताच ती हादरून गेली. त्या रात्री अविनाश घरी उशिरा परतला, पण तो खूप प्यायला होता. तो काही न बोलता तसा झोपी गेला. प्रिया त्याच्या शेजारीच बसलेली. आज तिच्या पोटात अन्नाचा कणही पडला नव्हता. सगळं शांत भकास वाटत होतं. डोळे मिटून ती पडून राहिली. बराच वेळ ती तशीच बसून होती. आपल्या विचारामध्ये ती इतकी गुरफटून गेली होती की तिला कसलंच भान राहिलं नव्हतं. तोच तिला कसलासा आवाज येत असल्याचं जाणवलं. तशी ती सावध झाली. आपले अश्रू स्वच्छ करून ती आवाज स्पष्ट ऐकण्याचा प्रयत्न करू लागली. कोणीतरी आपल्या रूमच्या बाहेर चालत असल्याचा भास झाला. तिनं अविनाशला उठवण्याचा प्रयत्न केला, पण तो गाढ झोपेत होता. न राहून ती उठली आणि हळूच दरवाजा उघडून बाहेर आली. बाहेरचे लाईट्स बंद होते, त्यामुळे तिला नीटसं काही दिसत नव्हतं. पण एक अस्पष्ट पांढरट आकृती पायऱ्या उतरून खाली जात असल्याचं जाणवलं. तशी प्रिया ही लाईट्स न लावता तिच्या मागे चालू लागली. इतक्यात चालताना तिचा धक्का लागून फ्लॉवर पॉट खाली पडला. प्रियानं तो उचलून वर ठेवून समोर पाहिलं तर कोणीच नव्हतं. भास झाला असेल म्हणून थोडा वेळ ती तशीच हॉलमधील सोफ्यावर डोळे बंद करून बसली. तोच तिला पुन्हा एक वेगळाच आवाज येऊ लागला. खन खन. अशा आवाजाने ती सावध झाली आणि उठून त्याचा वेध घेत चालू लागली. दरवाजा उघडून बाहेर आली तसा आवाज वाढू लागला. आवाज त्यांच्याच बागेतील मागील बाजूने येत होता. ती हळूहळू पुढे निघाली. इतक्यात तिला दिसू लागले की बागेतील एका अंधाऱ्या जागेवर तीच पांढरट आकृती उभी आहे. तिच्या हाती असलेल्या हत्यारानं ती जमीन खोदण्याचा प्रयत्न करते. प्रियाला थोडी भीती वाटली, पण ते कोण आहे हे पाहण्यासाठी ती आणखी पुढे निघाली. पुढे जाता जाता ती आकृती थोडी स्पष्ट होऊ लागली. प्रियाला दिसू लागलं की पांढरी शुभ्र साडी नेसलेली एक बाई हाती कुदळ घेऊन नारळीच्या झाडाखालची जमीन खोदण्याचा प्रयत्न करते.